Good morning, everyone. Today's lecture is on the magnetic circuit, and in that our last part is the BH curve. Before going to BH curve, आपल्याला BH curve ची theory बघण्याच्या आधी आपल्याला what is mean by Faraday's law of electromagnetic induction and Lenz law हे दोन लॉ आपल्याला स्टडी करायचे. तर मी आता इथे तुम्हाला स्क्रीन शेअर करते. ती शेअर झाली की मला सांगा. दिसते स्क्रीन? स्टुडंट्स स्क्रीन दिसते? ओके. In Faraday's law of electromagnetic induction, there are two laws of Faraday's law of electromagnetic induction. First law is the how to produce the EMF in the conductor. जो काही आपला कंडक्टर असतो त्याच्यामध्ये EMF कसा जनरेट होतो याचं जे काही स्टेटमेंट आहे त्याच्या रिलेटेडचा फर्स्ट लॉ आहे. आणि ते जनरेट झालेले जे काही फ्लक्सेस आहे किंवा जो काही EMF आहे त्याचा ऍक्च्युअल मॅग्निट्यूड किती असतं याचं जे काही स्टेटमेंट ते सेकंड लॉ मध्ये स्टेट केलेलं आहे. तर फर्स्ट लॉ आहे आपला whenever the current carrying conductor, तर जो काही करंट कॅरिंग कंडक्टर असतो तो ज्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण प्लेस करतो. दोन वेने आपण ह्या लॉला डिफाइन करू शकतो. whenever the current carrying conductor cuts the magnetic lines of force or linking with the magnetic lines of flux, then EMF get induced in that conductor. म्हणजे ज्यावेळेस तुमचा जो कंडक्टर आहे तो मॅग्नेटिक फील्डला कट करेल. एकदम लक्षपूर्वक ऐका मी स्टेटमेंट काय सांगते. whenever magnetic lines of force means काय तुमचे फ्लक्सेस cut the magnetic field, then EMF is induced in that conductor. त्या कंडक्टर मध्ये काय इंड्यूस होतो EMF. पण कुठल्या केस मध्ये जेव्हा आपला जो कंडक्टर आहे तो मॅग्नेटिक फील्डला कट करेल आणि जेवढं प्रोपोर्शनॅलिटी असेल म्हणजे पॅरलल त्यानंतर परपेंडिक्युलर किंवा इन्क्लाइन मध्ये जेवढ्या अमाऊंट मध्ये ते जे फ्लक्सेस आहे ते कंडक्टरला कट करतील तेवढा जास्त EMF त्याच्यामध्ये इंड्यूस होणार आहे. मग फर्स्ट लॉ काय स्टेट करतो whenever the conductor cuts magnetic lines किंवा magnetic flux lines and EMF get induced in the conductor. This is the first law of electromagnetic induction. Then second law is state that second law बघा आता इथे एक इक्वेशन दिलंय. V म्हणजे काय तुमचा EMF is equal to minus n d phi by dt. तर minus n जर आपण काढून टाकला तर V or E is directly proportional to d phi by dt. मग ते काय येईल the magnitude of induced EMF is directly proportional to the rate of change of flux linkage. इथे इज इक्वल टू म्हटलेलं आहे. इज इक्वल टू साइन केव्हा होईल ज्यावेळेस आपण प्रोपोर्शनॅलिटीचा साइन काढून टाकू. पण ऍक्च्युअल स्टेटमेंट काय आहे द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF is directly proportional to rate of change of flux linkage. Clear? समजले पार्टिसिपंट दोन्ही लॉज. E is directly proportional to d phi by dt. d by dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ आणि f phi म्हणजे काय फ्लक्स लिंकेज. क्लियर? समजले स्टुडंट्स? येस मॅम. ओके. तर हे दोन्ही लॉज सगळ्यांनी नोट करून घ्या. आणि V इज इक्वल टू मायनस n. आता मायनस n काय नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल आणि d phi by dt मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज. हे नोट करून घ्या. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज. क्लियर? नोट केले सर्वांनी? पार्टिसिपंट Yes, नोट ma'am. केले? ओके. देन नेक्स्ट वन इज दी ठीक आहे. आता ते हे आपण दोन लॉज बघितले. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपला जो
BH कर्वचा सेटअप आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर दिस इज एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर दी हिस्टेरेसिस लूप. आता हिस्टेरेसिस लूप बघण्याच्या आधी आपल्याला काय बघायचंय, BH कर्व बघायचंय. व्हॉट इज मीन बाय BH कर्व. मी तुम्हाला एक सेपरेट डायग्राम शेअर करते BH कर्वची, ती शेअर झाली तुम्हाला सांग. Displayed diagram participants. Yes, ma'am. ओके, आता बघा इथे BH curve is nothing the curve which is represent the relationship between magnetizing force and the flux density. Magnetizing flux means काय, flux density, that is the BHB, and H means magnetizing force, magnetic field strength. Magnetic field strength आणि flux density यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते कर्वने रिप्रेझेंट केलं जातं. सो आता जर आपल्याला हा BH कर्व आपल्या याच्यामध्ये प्लॉट करायचा असला, आपण एखाद्या मटेरियल वरती समजा BH कर्व थ्रू आपल्याला काय ऑप्टेन होते की त्याची मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किती, किंवा तो जो काही मॅग्नेटिक मटेरियल आहे तो किती फ्लक्सेस कॅरी करू शकतो, त्याची स्ट्रेंथ आपण BH कर्व थ्रू फाइंड आउट करू शकतो. तर इथे दिलेलं आहे बघा, स्टार्टिंगला BH कर्व म्हणजे हा जो काही इनिशियली थोडासा इन्क्रीज इन नेचरला आहे आणि समवॉट त्याच्यानंतर तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याला सॅच्युरेशन म्हणतात. म्हणजे आपण इथे मॅग्नेटायझिंग फोर्स कितीही इन्क्रीज केला, मॅग्नेटायझिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर करंट रेटिंग. ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट कंडक्ट करतो तर आपल्याला एच ची व्हॅल्यू डायरेक्ट भेटत नसते, तर तिथे आपण काय व्हॅल्यू घेतो, करंटची. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटायझिंग फोर्स, आणि ही जी काही फ्लक्स डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आवर व्होल्टेज. मग एक कंडिशन अशी येते का आपण त्या पर्टिक्युलर मॅग्नेटिक मटेरियलला किती पण आपला जो करंट आहे तो इन्क्रीज करत गेलो तर फ्लक्स डेन्सिटी कॉन्स्टंट राहते. म्हणजे इथपर्यंत काय होतोय, हा इन्क्रीज होतोय कर्व, पण ह्या पॉइंट पासून ही जी सॅच्युरेशनची लाईन आहे ही स्ट्रेट लाईन ऍज इट इज पुढे कॅरी फॉरवर्ड होणार, म्हणजे हा सॅच्युरेशन पिरियड येतो. सॅच्युरेशन मीन्स काय, तर तिथे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीची व्हॅल्यू इन्क्रीज होणार नाही इफ वी इन्क्रीज दी मॅग्नेटायझिंग फोर्स. मग आपण हे जर टोटल एक्सपेरिमेंट हा 4 क्वाड्रंट साठी ड्रॉ केला तर इथे पहिले काय होणार आहे, समवॉट रिडिंगला हा इन्क्रीज होणार आहे, त्यानंतर रिव्हर्स मध्ये करंट जर आपण इन्क्रीज केला तर ती व्हॅल्यू इथपर्यंत डिक्रीज होणार, परत ती निगेटिव्ह मध्ये इन्क्रीज केली तिकडे जाणार आणि निगेटिव्ह मध्ये डिक्रीज केली तिकडे. तर त्यानंतर जो काही लूप भेटतो त्याला हिस्टेरेसिस लूप म्हणतात. याचं एक्सपेरिमेंट ते आपण नंतर घेणार आहे. स्टार्टिंगला तर BH कर्व मीन्स काय, द कर्व विच इज रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन मॅग्नेटायझिंग फोर्स अँड द फ्लक्स डेन्सिटी. एवढं समजलं. हा ज्या डॉटेड लाईन्स दिसत आहे हा तुमचा BH कर्व आहे. आणि नेचर कसं आहे BH कर्वचं, इनिशियली फ्रॉम दी ओरिजिन, इनिशियली ओरिजिनला काय होतंय की तुमचा इन्क्रीज होतोय ओरिजिन पासून, आणि पर्टिक्युलर व्हॅल्यू नंतर तिथं सॅच्युरेशन होतं, आणि सॅच्युरेशन झालं मीन्स काय की तुमचा जो काही मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण किती बी करंट इन्क्रीज केला तर फ्लक्स डेन्सिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. क्लिअर स्टुडंट्स, पार्टिसिपंट क्लिअर? येस मॅम. Yes, ma'am. मी परत आपली जी काही एक्सपेरिमेंटची जी सेटअप होता त्याची डायग्राम तुम्हाला परत शेअर करते. Excuse me, ma'am. हा बोला, काय क्युरी कोणाची? Ma'am,
या कंडिशन मध्ये बाकीचे कोणते टर्म्स कॉन्स्टंट राहतात? आपण एक्सपेरिमेंट जो कंडक्ट करतो त्याच्यामध्ये आपण ह्या दोनच व्हॅल्यू कन्सिडर करतो. फर्स्ट वन व्होल्टेज आणि सेकंड वन इज दी करंट. व्होल्टेज दिल्यानंतर आपला करंट हा फ्लो होत असतो. मग एक कंडिशन असं असेल की व्होल्टेजची व्हॅल्यू आपण वाढवत जरी गेलो, सॉरी करंटची व्हॅल्यू आपण जरी इन्क्रीज करत गेलो तो तुमचं जे काही व्होल्टेज भेटणार आहे ते ऍज इट कॉन्स्टंट असणार आहे. बाकीचे पॅरामीटर आपण त्यावेळेस कन्सिडर करत नाही. तुम्हाला ज्यावेळेस एक्सपेरिमेंटचा सेटअप येईल ना तिथे क्लिअर होणार आहे. म्हणजे हा कर इथे आपण एका पॉइंट साठी किंवा एका पर्टिक्युलर याच्यासाठी ड्रॉ करतोय, तसं आपल्याला आता हे चारही क्वाड्रंटसाठी ड्रॉ करून बघायचा आहे तो. आणि फिजिकली ज्यावेळेस तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे त्यावेळेस पण आपण इथे हा बीएच कर आपल्या ट्रान्सफॉर्मर साठी प्लॉट करणार आहे. तुमचा ट्रान्सफॉर्मर जो आहे त्याच्यासाठी आपण हा बीएच करचा सेटअप रन करणार आहे आणि ह्या टाईपचा कर्व येतो की नाही हे आपल्याला सॅटिस्फाय करायचं आहे. म्हणजे खरंच तिथं सॅच्युरेशन होतं का आणि बीएच कर्व वरनं त्या तो सॉफ्ट मॅग्नेटिक फील्ड आहे की हार्ड मॅग्नेटिक फील्ड आहे काय, म्हणजे कुठलं मटेरियल आहे ते आपल्याला याच्यावरनं आयडेंटिफाय होतं. क्लिअर स्टुडंट्स? येस मॅम. ओके. स्क्रीन दिसते स्टार्टिंगची? पार्टिसिपंट स्क्रीन दिसते का? Yes, ma'am. बघा, इथे आता तुम्हाला डिफरंट बीएच करचे दिलेले बघा. दिस स्ट्रेट लाईन इंडिकेट फॉर दी कास्ट आयर्न. म्हणजे आपण एक्स ऍक्सिस वरती एच प्लॉट केलाय, दॅट इज एम्पियर टन पर मीटर. आणि इथे जो वाय ऍक्सिस ला प्लॉट केलाय तो आहे बी म्हणजे वेबर पर मीटर स्क्वेअर, म्हणजे तुमची फ्लक्स डेन्सिटी. मग जर तुमचा कास्ट आयर्न असेल तर असं इन्क्रीजिंग नेचरला तुम्हाला काय भेटणार आहे, लिनियर नेचर मध्ये कास्ट आयर्न असेल तर कर्व भेटणार आहे. जर तुमचं कास्ट स्टील अशा टाईपचं मटेरियल असेल तर थोडासा असा कर्व शेप मध्ये तुमचा कर्व ऑब्टेन होईल. आणि तुमचं शीट स्टील असेल तर ह्या नेचर मध्ये तुमचा कर्व ऑब्टेन होणार आहे. म्हणजे आपल्याला बघायचंय मॅग्नेटायझिंग कर्व वरनं जर आपल्याला मटेरियल आयडेंटिफाय करायचं असेल तर समवॉट असं लिनियर नेचर असेल तर तो कास्ट आयर्न म्हणून कन्सिडर होतो. थोडा इन्क्रीजिंग नेचरला असेल म्हणजे कर्व मॅनर मध्ये तर कास्ट स्टील, आणि त्याच्यापेक्षा जास्त कर्व जर आपला असा हायएस्ट इंटेन्सिटीचा ऑब्टेन झाला तर शीट स्टील अशा टाईपचं मटेरियल असणार आहे. ठीक आहे पार्टिसिपंट? डिफरंट मॅग्नेटिक जे मटेरियल त्याचे हे मॅग्नेटायझिंग कर्व आहे. दिसतंय आता क्लिअरली सर्वांना? स्टुडंट दिसतंय येस का? मॅम. ओके. आता आपल्याला तो जो कर्व आहे तो 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे बघा. दिस इज अ फर्स्ट पार्ट, त्यानंतर हा जिथे इन्क्लाइन त्याला नी पार्ट म्हणतात आणि हा जो स्ट्रेट लाईन आहे ते सॅच्युरेशन पार्ट. तर जो आता इथे दिलेला आहे बघा, द रिजन ऑफ द फिगर इन विच द कर्व फ्लॅटन आउट इज कॉल्ड ॲज अ सॅच्युरेशन रिजन and the core is said to be saturated. म्हणजे तिथे मॅक्झिमम अमाउंट ऑफ फ्लक्सेस प्रेझेंट असणार आहे. जो इथे डायग्राम मध्ये बघा, हा जो जिथे फ्लॅट झालेला आहे आणि स्ट्रेट लाईन मध्ये कर्व आलेला आहे तो आहे तुमचा सॅच्युरेशनचा रिजन. देन त्याच्या रिजन मध्ये तुमचे जे फ्लक्सेस आहेत ते रॅपिडली व्हॅरिड होत आहे, तो काय झालाय तुमचा अनसॅच्युरेटेड रिजन. द रिजन इन द कर्व वेअर द फ्लक्स चेंजेस व्हेरी रॅपिडली. मग कुठला येईल तो? हा, इथनं काय होतंय, रॅपिड चेंजेस होतोय बघा. म्हणजे जसं आपण इकडे एच चेंज करणार तसं तुमचा बी सडनली लगेच इकडे चेंज होत जाणार. म्हणजे हा जो माझा कर्सर एवढा रोटेट होतोय, इट इज दी युअर अनसॅच्युरेटेड रिजन. आणि इथे काय आहे की स्ट्रेट लाईन कॉन्स्टंट नेचर मध्ये कर्व तुमचा फ्लॅट झालाय तर त्याला म्हणताय ऍज अ सॅच्युरेटेड रिजन. आणि ह्या दोघांच्या मध्ये हा लिटिल बिट इथे बघा असा छोटासा कर्व दिसतोय, तो नी पॉइंट असतो, तर त्याला काय म्हणणार आहे, द ट्रान्झिशन रिजन बिटवीन दी अनसॅच्युरेटेड रिजन अँड सॅच्युरेटेड रिजन. म्हणजे तो सॅच्युरेशन मध्ये पण येत नाही आणि अनसॅच्युरेशन मध्ये पण येत नाही. तर तो जो कर्व
पार्ट आहे त्याला काय म्हणतात, नी ऑफ दी कर्व. क्लिअर स्टुडंट्स? 3 रिजन मध्ये आपला बीएच कर्व डिवाइडेड आहे. फर्स्ट वन सॅच्युरेशन, सेकंड वन अनसॅच्युरेशन अँड थर्ड वन इज दी नी पॉइंट ऑफ दी कर्व. सॅच्युरेशन मध्ये मॅग्नेटिक फ्लक्सेस कॉन्स्टंट असणार, त्याच्यात मध्ये चेंज होत नाही. अनसॅच्युरेटेड रिजन मध्ये फ्लक्सेस रॅपिडली चेंज होतात आणि नी पॉइंट म्हणजे त्या दोघांमधला ट्रान्झिशन रिजन आहे. जे काय अनसॅच्युरेशन आहे तो सॅच्युरेशन मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते. क्लिअर स्टुडंट्स? Yes. Yes, बघा ma'am. आता आपल्याला स्टेप वाईज बघायचंय की आपल्याला हिस्टेरिसिस लूप कसा ऑब्टेन होतो, जो मी तुम्हाला स्टार्टिंगला कर्व दाखवला होता. वेन वी गिव्ह दी सप्लाय और वेन द करंट आय इज इक्वल टू 0, म्हणजे आता ही डायग्राम आहे. ह्या डायग्राम मध्ये आपल्याला करंटचं नेचर बघायचं. म्हणजे हा सेटअप इथे काय केलंय, एक बॅटरी सोर्स आहे आणि ॲमीटर ह्या आयर्न रिंगला कनेक्ट केला आहे थ्रू दी स्विच. हा रिव्हर्सिबल स्विच आहे आणि रिव्हर्सिबल स्विचला ॲमीटर कनेक्ट केलेला आहे आणि एक बॅटरी सोर्स कनेक्ट केलेला आहे आणि इथे करंट कंट्रोल करण्यासाठी व्हेरिएबल रेजिस्टन्स कनेक्ट केलाय. जसं हा नॉब या व्हेरिएबल रेजिस्टन्स वरती मूव्ह होईल तसं आपल्याला इकडे करंटची व्हॅल्यू चेंज भेटेल का, बिकॉज व्हेरिएबल रेजिस्टन्सची व्हॅल्यू जेवढी आपण कमी जास्त करणार तेवढं इथे काय होणार, ॲमीटर आपल्याला व्हॅल्यू चेंज दाखवणार. तर मग आपल्याला आता हा जो हिस्टेरिसिस लूप आहे तो या एक्सपेरिमेंटल सेटअप वरनं ऑब्टेन करायचा आहे. तर पहिली स्टेप इथं काय दिली बघा, वेन सप्लाय आय इज इक्वल टू 0, सो नो एक्झिस्टन्स ऑफ फ्लक्स डेन्सिटी. करंटच 0 आहे तर फ्लक्सेस जनरेट होणार नाही आणि फ्लक्सेस जनरेट नाही झाली तर फ्लक्स डेन्सिटी ऑब्विसली जनरेट होणार नाही, कारण फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, फ्लक्स अपॉन काय, फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला एरिया. मग फ्लक्सेस जर नसेल तर फ्लक्स डेन्सिटी तिथे अराइज होईल का, नाही. सो आणि तुमचं मॅग्नेटायझिंग फोर्स पण तिथे काय होणार नाही, अराइज होणार नाही. दॅट फर्स्ट पॉइंट. वेन करंट आय इज इक्वल टू 0, no flux density and the magnetizing current. The corresponding point is O in the graph below. बघा आता मग हा काय झाला, हा जो O आहे तो इनिशियल असणार. या पॉइंटला काय आहे, करंट पण 0 आहे आणि त्याच्या इन रिस्पेक्टिव्ह तुमचा B पण 0 येतो आणि H पण 0 येतो. ही झाली फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप समजली सर्वांना? फर्स्ट स्टेप समजली? Yes, ma'am. ओके. आता आपल्याला सेकंड स्टेप बघायची. When current is increased from 0 value to a certain value, मग आपण काय करणार, सपोज आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर असला किंवा आपल्या व्हेरिएबल रेजिस्टन्सच्या हेल्पने 0 पासून सम व्हॅल्यू कडे आपण तुमचा करंट इन्क्रीज केला. देन मॅग्नेटायझिंग फोर्स H and the B both are set up and increase following the path O to A. करंट इन्क्रीज झाला, H पण इन्क्रीज होईल आणि B पण इन्क्रीज होईल. मग 0 to A दिसतोय का हा मिडलचा कर्व, जसं माझं कर्सर रोटेट होतोय दिसतोय Yes, का, ma'am. तर तसा तुमचा कर्व काय सेट व्हायला सुरुवात होईल. ज्यावेळेस आपण करंट इन्क्रीज केला तुमचा त्याच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये H पण इन्क्रीज व्हायला सुरुवात झालाय आणि B पण इन्क्रीज व्हायला सुरुवात झालाय आणि तो मग कर्व कसा सेटअप होतो, 0 टू किंवा O टू A. स्टेप नंबर सेकंड. क्लिअर? क्लिअर स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके. आता थर्ड, देन फॉर ए सर्टन व्हॅल्यू ऑफ करंट, मग एक अशी व्हॅल्यू करंटची, द फ्लक्स डेन्सिटी बिकम मॅक्झिमम. मग एका पॉइंटला काय होईल का तुमची फ्लक्स डेन्सिटी मॅक्झिमम होणार आहे. द पॉइंट इंडिकेट द मॅग्नेटायझिंग सॅच्युरेशन और द मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी ऑफ दिस कोर मटेरियल. मग एक पॉइंट असा आहे, मग आता इथे कुठला पॉइंट आहे बघू आपण. हा जो ए पॉइंट आहे इथे काय झालेलं आहे, देयर इज अ मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फ्लक्स डेन्सिटी. याच्या पुढे आपण करंट जरी इन्क्रीज केला तर H ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे पण B तिथेच राहणार आहे. मग ज्यावेळेस आपल्याला अशी व्हॅल्यू भेटते का आपण करंट इन्क्रीज करतोय, आपली H ची व्हॅल्यू पण इन्क्रीज होते पण B आहे तोच भेटतोय, मग त्यावेळेस तो जो काही पॉइंट आहे त्याला आपण म्हणतो ऍज अ सॅच्युरेशन पॉइंट किंवा मग तिथे आपण जो BH करता एंड आहे तो कन्सिडर करतो. ठीक आहे. तो पॉइंट B, सॉरी इथे आहे,
At the certain value of current ची अशी एक व्हॅल्यू आहे where the flux density become maximum and that point indicate the saturation point of that magnetic material. क्लिअर स्टुडंट? मग आपल्या डायग्राम मध्ये कुठला सॅच्युरेशन पॉइंट आहे? हा जो ए चा दिसतोय, इट इज युअर सॅच्युरेशन पॉइंट. क्लिअर? सॅच्युरेशन पॉइंट कुठला भेटला? कोणत्या पॉइंटला सॅच्युरेशन पॉइंट भेटतो? ma'am. कोणत्या पॉइंटला सॅच्युरेशन पॉइंट म्हणणार आपण? बोला कोण? आपण तो ए आहे, पण तिथे काय आहे? द व्हॅल्यू ऑफ करंट ऍट विच मॅक्झिमम अमाउंट ऑफ flux density is obtained, or the highest value of current at that the flux density become maximum. जिथे flux density maximum असेल तो तुमचा saturation point असतो. एवढंच लक्षात ठेवा. मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटीचा पॉइंट म्हणजे तुमचा सॅच्युरेशन पॉइंट. क्लिअर? Yes, ma'am. देन आता नेक्स्ट, आता फोर्थ. आता आपल्याला काय करायचंय? when the value of current is decreased from its value of magnetizing flux saturation. आता इथं आपण रिव्हर्सला जातोय बघा. इथपर्यंत आपल्याला भेटलंय, मग आपल्याला सॅच्युरेशनचा पॉइंट भेटलाय. आता त्याच्या रिव्हर्स आपल्याला प्रोसेस करायची. आपण पहिले करंट काय करत होतो? इन्क्रीज करत होतो का डिक्रीज करत होतो? काय? इन्क्रीज. आता आपल्याला सेम तो जो करंट आहे तो डिक्रीज करायचा आहे. आता आपण करंट काय केलाय? डिक्रीज केलाय. मग डिक्रीज केल्यानंतर काय भेटणार आहे आपल्याला? आता when the value of current is decreased from its value of magnetic flux saturation पासून आपण व्हॅल्यूला डिक्रीज करायला सुरुवात केली. मग त्या केसमध्ये H is decrease along with the decreasement of B. H पण डिक्रीज होतो आणि B पण डिक्रीज होतो. बघा, मग हा करंट काय करतो? डिक्रीज करतोय आपण, वरचा कर. मग तो असा डिक्रीज होतो, तो इथपर्यंत आला. म्हणजे ह्या पोझिशनला काय होतोय? करंट डिक्रीज झाला तर बी पण डिक्रीज झाला आणि एच पण डिक्रीज झाला. पण बी ची व्हॅल्यू बघा, या स्मॉल बी ला टच केलेलं आहे, तो एकदम झिरोला आला नाही. झिरोला का आला नाही? त्याचं एक रिझन आहे. इथे काय असतं की जो एखादा मॅग्नेटिक मटेरियल असेल तर त्याच्यामध्ये त्याची काहीतरी स्वतःची मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी असते, त्याला म्हणतात रेसिड्युअल मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे आपण करंट जरी इथं झिरोला आणला, बघा करंट इथं झिरोला आणला म्हणजे एच झिरो झालाय, पण बी मध्ये हा इथे टच न होता, तो वरती या स्मॉल बी जवळ टच झाला. मग स्मॉल बी जवळ टच झालाय म्हणजे काय? तर हा जो एवढा पोर्शन आहे त्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे काहीतरी ओन मॅग्नेटिक फ्लक्सेस होते त्या मटेरियलचे, म्हणून तो कर झिरोला टच नाही झाला. मग त्याला एक आपल्या इलेक्ट्रिकलच्या लँग्वेज मध्ये काय वर्ड आहे? रेसिड्युअल मॅग्नेटिक फ्लक्स. झिरो ओ टू बी. ओ टू बी म्हणजे हा रिजन काय झाला? ऍज अ रेसिड्युअल मॅग्नेटिक फ्लक्स. क्लिअर? इथं हा कर झिरोला टच नव्हता, बी ला टच होण्याचं काय कारण झालं? काय रिजन म्हणजे त्याच्या मागचं काय रिजन आहे स्टुडंट? बिकॉज देयर इज अ प्रेझेन्स ऑफ रेसिड्युअल मॅग्नेटिक फ्लक्स इन द मटेरियल. काय रिजन आहे? प्रेझेन्स ऑफ रेसिड्युअल मॅग्नेटिक फ्लक्स इन दी मॅग्नेटिक मटेरियल. त्याचे स्वतःचे रेसिड्युअल म्हणजे काय? स्वतःचे ओन मॅग्नेटिक फ्लक्सेस ऑलरेडी एक्झिस्ट असतात त्या मटेरियल मध्ये, त्यामुळे हा बी ला टच झालाय इन्स्टेड ऑफ ओ. क्लिअर? समजलं का? येस मॅम. Yes, ma'am. ओके. मग आपण इथे काय केलंय? करंट डिक्रीज केलेला आहे. आता त्याच्या पुढची स्टेप्स बघा काय. देन पॉइंट बी इंडिकेट H is equal to 0 for I is equal to 0. जो स्मॉल बी चा पॉइंट आहे त्याच्यासाठी आपण ही कंडिशन सॅटिस्फाय केली. H पण 0 आहे, I पण 0 आहे, with the certain value of B, and this lagging of B behind H is called as a hysteresis. Lagging of B behind H is called as a hysteresis. आणि ते hysteresis का प्रोड्यूस झालं? There is a residual magnetism. आता नेक्स्ट पॉइंट बघू आपण. If the direction of current is reverse, the direction of is also get reverse. आता इथं बघा आपण निगेटिव्हला जातोय, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शननी इन्क्रीज डिक्रीज केलं, आता रिव्हर्स डायरेक्शननी इन्क्रीज आणि डिक्रीज करायचंय. तर करंट आपण रिव्हर्स डायरेक्शननी परत इन्क्रीज केलेला आहे. इकडे काय होतंय?
हा इन्क्रीज होत होता फॉरवर्ड डायरेक्शननी, हा डिक्रीज होतोय फॉरवर्ड डायरेक्शननी. आता आपण रिव्हर्स डायरेक्शननी करंटला इन्क्रीज करतोय. तर त्या केसमध्ये काय होतंय, इकडे एच पण इन्क्रीज होतोय आणि इकडे बी पण इन्क्रीज होतोय, पण कोणत्या रिव्हर्स डायरेक्शननी. दिस इज फॉर दी फॉरवर्ड डायरेक्शन, दिस इज फॉर दी रिव्हर्स डायरेक्शन. मग करंट आपण काय करतो, इन्क्रीज करतो. इकडे करंट इन्क्रीज झाला, मग हा इकडे तुमचा एच पण इन्क्रीज होत गेला आणि इकडे बी पण इन्क्रीज होत गेला. मग सर्टन रिव्हर्स डायरेक्शननी एक पॉइंट भेटतो आपल्याला का जिथे बी ची व्हॅल्यू काय असते, बोला. जे लॉजिक इथे तेच इकडे, फक्त ही फॉरवर्ड डायरेक्शन आहे आणि ही रिव्हर्स डायरेक्शन आहे. तर हा जो डी आहे, स्मॉल डी, तर स्मॉल डी हा काय पॉइंट आहे तुमच्या साईडने सांगा, तिथे काय काय डेव्हलप झालंय तिथे. सॅच्युरेट. व्हेरी गुड. स्मॉल डी इज द सॅच्युरेशन पॉइंट बट इट इज इन दी रिव्हर्स डायरेक्शन. मग एक समथिंग व्हॅल्यू आली करंटची रिव्हर्स डायरेक्शननी का त्या समथिंग व्हॅल्यूला बी काय झाला तुमचा, कॉन्स्टंट झाला, म्हणजे सॅच्युरेशन तिथे डेव्हलप झालं. मग तिथपासून परत आपण पुढची स्टेप काय करणार, आता कोणी सांगू शकेल का, याच्या पुढे आपण करंटला काय करणार, इन्क्रीज करणार का डिक्रीज करणार. स्टुडंट काय करणार, इन्क्रीज का डिक्रीज. डिक्रीज. व्हेरी गुड. इन्क्रीज. डिक्रीज करणार. का डिक्रीज करणार, तर इथं आपल्याला ऑलरेडी सॅच्युरेशन पॉइंट भेटला. मग सॅच्युरेशन पॉइंट नंतर आपण करंट किती पण इन्क्रीज केला तर बी काय असणार आहे आपला, कॉन्स्टंट असणार. कॉन्स्टंट. मग त्यामुळे आपण आता इथे काय करणार, करंटची व्हॅल्यू रिव्हर्स डायरेक्शन मध्ये असताना आपण ती डिक्रीज करणार. मग डिक्रीज करत गेलं तर त्यावेळेस काय होतो, एच पण डिक्रीज होतोय आणि बी पण डिक्रीज होतोय आणि त्याने टच कुठे केलंय, मग ई ला टच केलंय. डी टू ई कर कसा भेटला, जो काही आपला करंट आहे तो आपण डिक्रीज करतोय. करंट डिक्रीज केला की एच पण डिक्रीज झाला आणि बी पण डिक्रीज झाला, पण हे सगळं रिव्हर्स डायरेक्शनला चाललंय. मग आपल्याला पॉइंट भेटला ई. मग ओ टू ई म्हणजे काय असतो सांगा आता परत, हा एवढा पॉइंट का डेव्हलप झाला, ओ टू ई. व्हेरी गुड. रेसिड्युअल मॅग्नेटिक फ्लक्स मुळे ओ टू ई हा पॉइंट हा रिव्हर्स डायरेक्शननी डेव्हलप झाला. त्यानंतर परत आपण सेम प्रोसिजर करणार, फॉरवर्ड डायरेक्शननी परत तुमचा जो काही करंट आहे तो इन्क्रीज करणार, परत हा सेम पॉइंट. मग असं नंबर ऑफ टाइम्स आपण एक सायकल जर रिपीट केलं तर असा कर ऑप्टेन होतो आणि त्यालाच काय म्हणतात, हिस्टेरेसिस लूप. कळालं का हिस्टेरेसिस लूप कसा ऑप्टेन होतो. येस मॅम. ओके. आणि ह्या हिस्टेरेसिस लूप वरनं आपण तो जो मॅग्नेटिक जो काही मटेरियल असेल त्या मटेरियलची आपण इन शॉर्ट काय करतो, क्वालिटी त्याच्या थ्रू आपल्याला कळते की सॉफ्ट स्टील आहे, कास्ट आयर्न आहे, हार्ड स्टील आहे, हे आपल्याला ह्या सेटअप वरनं क्लिअर होतं. क्लिअर पार्टिसिपंट्स. येस मॅम. ओके. बघा आता इथे दिलेले सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल जर आपला हिस्टेरेसिस लूप ह्या मॅनर मध्ये भेटला, दिसते का डायग्राम सगळ्यांना. येस मॅम. येस मॅम. ह्या मॅनर मध्ये जर आपला हिस्टेरेसिस लूप जर भेटला, मग मॅग्नेटिक मटेरियल सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल घेतलं आणि त्याला जर आपण जो एक्सपेरिमेंट कंडक्ट केला तसा एक्सपेरिमेंट त्या मटेरियलवर कंडक्ट केला तर ह्या मॅनरचा कर्व आपल्याला ऑप्टेन होतो. मग आपण जर ऑलरेडी आपल्याला नोन असेल का अशा टाईपचा मॅग्नेटिकचा जो कर्व आहे तो फक्त सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल साठी ऑप्टेन होतो. तर त्याच्यावरून समजतं की आपल्याला ते कुठल्या ऍप्लिकेशन साठी युटिलाइज करायचंय. क्लिअर. क्लिअर स्टुडंट. येस मॅम. येस मॅम. ओके. आता एक आय थिंक 7-8 मिनिटांमध्ये आपली मीटिंग एंड होईल. तर परत सगळ्यांनी सेम लिंकला जॉईन करायचं आणि जे मुलं आत्ता जॉईंड आहे ते सगळे परत तिथे जॉईन होतील तरच मी तुमची प्रेझेंटली लावेल. आता किती 53 चा काउंट आहे, तेवढे मुलं परत मला तिथं त्या सेम लिंकला जॉईन केलेलं पाहिजे. हार्ड मॅग्नेटिक मटेरियल जर असेल तर बघा दोन डायग्राम मध्ये डिफरन्स बघा. हा नॅरो नेचर मध्ये डायग्राम बघितली आपण म्हणजे हिस्टेरेसिस लूपची आणि थोडी वाईड आहे. म्हणजे जर हार्ड मॅग्नेटिक स्टील मटेरियल असेल तर ह्या नेचर मध्ये आपल्याला हिस्टेरेसिस लूप ऑप्टेन होतो. क्लिअर. क्लिअर स्टुडंट्स. येस मॅम. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय
फ्लेमिंग राईट हँड रूल. फ्लेमिंग राईट हँड रूल आणि लेन्स लॉ हे दोन लॉ आपले या चॅप्टरचे राहिले की त्यानंतर आपले चॅप्टर एंड होतं. तर फ्लेमिंग राईट हँड रूल इथे दिसते बघा डायग्राम. Whenever we stretch the right hand off in such way that the three fingers are perpendicular to each other. मग त्या तीन फिंगर कुठले आहेत? फर्स्ट वन थंब, फोर फिंगर अँड मिडल फिंगर. पहिले लॉ काय तो समजून घ्या, मग त्याचं स्टेटमेंट आपण काय ते बघूया. म्युच्युअली परपेंडिक्युलर मध्ये ज्यावेळेस आपण राईट हँड जो आहे त्याचे जे काही थ्री फिंगर्स आहेत त्या एकमेकांमध्ये ठेवतो त्यावेळेस थंब इंडिकेट दी, झूम करते म्हणजे दिसेल तुम्हाला, दिसतंय? मोशन ऑफ द कंडक्टर. थंब इंडिकेट दी मोशन ऑफ कंडक्टर. Then four finger indicate the direction of magnetic field and the middle finger indicate the direction of induced current. Thumb indicate करतोय motion of conductor. Four finger indicate the direction of magnetic field and the middle finger indicate the direction of induced current. Clear? तिन्ही पण जे काही तुमचे फिंगर्स ते तर प्रत्येकाचं फंक्शन समजलं का? थंब इंडिकेट द मोशन ऑफ कंडक्टर, फोर फिंगर इंडिकेट द मॅग्नेटिक फ्लक्स और फील्ड and the middle finger indicate the direction of induced current. Clear participants? Flaming right hand Yes, rule ma'am. काय आपल्याला इंडिकेट करतो? देन आता जो काही फोर्स याच्यामध्ये इंड्यूस होतो फ्लेमिंग राईट हँड रूल मध्ये, तर त्याचं इक्वेशन काय आहे? F इज इक्वल टू I इंटू L इंटू B. I काय आहे? मॅग्नेट्यूड ऑफ करंट इन दी वायर. I is the magnitude of current in the wire. L is the length of wire and B is the obviously काय असतो? What is mean by B? magnetic Flux flux density. Very good. Magnetic flux density. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काही जे न्यूमरिकल्स आहे का जे तुमच्या पॅरलल मॅग्नेटिक सर्किट वरती डिपेंड, आपण सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनचे न्यूमरिकल बघितले होते. त्याच्यानंतर आता सेपरेटली पॅरललचे कसे विचारले जातात आणि सिरीजचे कसे विचारले जातात ते आपण आता एक एक न्यूमरिकल बघणार आहे. तर सगळ्यांनी तुमचं जे कॅल्सी वगैरे असेल ते घेऊन बसा. स्टुडंट्स
स्टुडंट आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. आता स्टेटमेंट नोट करा आता तुम्ही. जो आपला फ्लेमिंग राईट सॉरी आपला फॅरेडेज लॉ होता किंवा हा जो लॉ सांगितला राईट हँड रूलचा त्याच्यावर डिपेंड आहे. A conductor of length 1 meter, a conductor of length 1 meter moves at a right angle to uniform magnetic field of flux density 1.5 Tesla 1.5 Tesla with a velocity of 80 meter per second 80 meter per second. Calculate the induced EMF in a conductor. What will be the value of induced EMF? If conductor moves at an angle of 30 degree with the direction of field. केले नोट सर्वांनी नोट केले सर्वांनी न्यूमेरिकल पार्टिसिपंट. Yes, ma'am. ओके आता याच्यामध्ये काय केले टेस्टला कसलं युनिट असतं? व्हॉट इज मीन बाय टेस्ला? मी तुम्हाला ज्यावेळेस फ्लक्स डेन्सिटीची डेफिनेशन सांगितली होती त्यावेळेस वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला असे दोन युनिट लिहून दिले होते. सो टेस्ला इज युनिट ऑफ फ्लक्स डेन्सिटी. मग 1.5 मध्ये काय दिलेला आहे तुमचा? कुठली क्वांटिटी दिलेली आहे बोला. Flux density. मग नोट करा सगळ्यांनी. B इज इक्वल टू 1.5 टेस्ला. वेलोसिटी दिलेली म्हणजे स्मॉल v दिलाय. सो